सियावर रामचंद्र की जय. कैकेयीच्या गोपग्रहामध्ये दशरथ आणि कैकेयीच्या मध्ये संवाद चाललाय. संवाद कसला हा? दशरथाच्या जीवन मरणाचाच प्रश्न आहे. दशरथ जगणार की मरणार याची चर्चा होतीये. आणि कैकेयी स्वतःहून आपलं कुंकू पुसण्याच्या मार्गावर आहे. बरं, आपलं कुंकू पुसलं जाणार आहे हे कुंकूच स्वतः सांगताय की बाई, तू घेत असलेले निर्णय तुझ्याच वैधव्याचं कारण ठरतील. पण मंथरा, पुन्हा सांगतो, माहेरून आलेली मंथरा, जेव्हा अशा मंथरा तुमच्या एकांतात तुमच्या सोबत येतात तेव्हा तुमच्या संसाराचा घात करतात, हे लक्षात ठेवा. तुमच्याविषयी चांगली भावना असलेली व्यक्ती, दाखविणारी व्यक्ती, मी चांगल्याचं सांगतोय, सांगतेय म्हणून तुमच्या जवळ येत असेल आणि तुमच्या मनात तुमच्या माणसांविषयी विष भरणार असेल तर ते चांगल्यासाठी नसतं, हे लक्षात ठेवा. कैकेयी तर किती दुर्दैवी आहे बघा. मंथराने जे विष पेरलंय ते तिला माहित नाही. जे माहित नाही ते नवरा सांगतोय, तिच्या लक्षातच येत नाही. किती प्रभाव आहे. दशरथ गुडघ्यावर उभं राहून कैकेयीच्या समोर विनंती करतायत, बाई, भरताला राज्य देतो ग, देतो, भरताला राज्य देतो. रामाला वनवासाला पाठवू नकोस. राम माझा प्राण आहे आणि तो प्राण हरवला तर मी काय करू? कैकेयी अत्यंत कुत्सितपणे आपल्या नवऱ्याला सांगते, पुरुषार्थ जागा करण्याचा प्रयत्न करते. कसले हो चक्रवर्ती सम्राट तुम्ही? कसले रघुकुलातले म्हणून सांगताय आणि इक्ष्वाकूचा वंश सांगताय? कसल्या त्या वल्गना? प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई. कसल्या त्या वल्गना, कसल्या त्या घोषणा? तुमचे प्राण वाचविल्यावर तुमच्या अर्धांगिनीला तुम्ही दिलेले 2 वरदान अर्धांगिनी आत्ता मागते आहे आणि ते वरदान पूर्ण करण्यासाठी ज्या रामाची शपथ तुम्ही घेतली आहे ती शपथही विसरलात. बायकोला दिलेलं वरदानही विसरलात. आणि त्याच्या बदल्यात काय हो? तुम्ही म्हणताय खरे की वाटल्यास सुमित्रेला सोडतो, वाटल्यात कौशल्याला सोडतो. सुमित्रा आणि कौशल्य सोडून मला काय मिळणार आहे? मी उलट नवऱ्याला आपल्या बायका सोडायला लावणारी स्त्री म्हणून होईल. कौशल्यालाही सोडू नका, सुमित्रेलाही सोडू नका, अन्य कोणालाही सोडू नका. तुम्हाला मी काय म्हणते, फक्त माझ्या भरताला राज्य द्या आणि पुन्हा रामाचा अडसर येऊ नये म्हणून 14 वर्ष वनवासाला जायला सांगा. 14 वर्षानंतर काय होणार आहे हे पाहायला मी असणार नाही. पुढे काय व्हायचं ते होईल. बस माझं म्हणणं एवढंच आहे की हे 2 वरदान इक्ष्वाकू वंशातले, रघुकुलातले राजे म्हणून तुम्ही पूर्ण करावे, अन्यथा तुम्ही तुमच्या अवहेलनेलाच पात्र आहात, हे लक्षात ठेवा. ज्या बायकोवर नितांत प्रेम आहे ना, ती बायको जेव्हा अशा अपमान करायला लागते तेव्हा त्या अपमानाची सुई टोचायला लागते. आता राजा म्हणून, नवरा म्हणून कैकेयीला बोललेल्या शब्दांचा मारा बसतोय. नाहीतर मग कैकेयी म्हणते, मी विष पिऊन आत्महत्या करीन. लक्षात ठेव. आणि माझ्या आत्महत्येला देवाच्या दरबारात तुम्ही जबाबदार असाल. तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून मी आत्महत्या करेन. खर तर दशरथाच्या मनातल्या सगळ्या भावनाच आता काहीच त्याला कळत नाही. दशरथ गुडघ्यावर बसलाय, हात जोडलेत, कैकेयीच्या पायाकडे वळतोय. नवरा पत्नीच्या पायाला लग्नानंतर स्पर्श करत नाही या संस्कारात वाढलेले कैकेयीला नवरा सांगतोय, तुझ्या पाया पडू का मी? साष्टांग दंडवत घालतो तुला, मीच तुला याचना करतोय, भीक मागतोय, माझा प्राण मला दे ग.
एवढी क्रूर होऊ नकोस. भरताचं राज्य देतो म्हणतोय ना मी, एवढी क्रूर होऊ नकोस. बघा, पहिल्यांदा प्रेमाचा दाखला दिलाय. तुझं रामावर प्रेम आहे ना, राम किती छान आहे, किती गोड आहे, तुझ्यावर तो तेवढंच प्रेम करतो, तुझ्याशिवाय झोपत नाही ग, तुझ्याच महालात तो राम झोपलेला आहे, त्याचं वाईट कशाला बघतेस. नंतर कैदाशिनी, पापचारिणी, कुळ बुडवणारी अशा शिव्याही घालतोय. प्रेमानं काही बधत नाही, शिव्या घालण्यानं तिला भीती वाटत नाही. आता याचक बनून दशरथ उभाय समोर, याचक बनून पाया पडतो ग तुझ्या, हवं तर पाय धरतो, माझा जीव मला दे. नाहीतर तू मरते म्हणतेस ना, माझी तीच अवस्था आहे, मीही मरेल. राज्याभिषेकाची तयारी केली आहे, सगळ्या प्रजाजनांना सांगितलंय, सगळे उत्साहात आहेत. आणि आता जर तू मी हे करणार असेल, रामाला पाठवणार असेल, तर माझा जीव जायची वेळ येईल. इकडे तुला तोंड दाखवू का प्रजाजनांना तोंड दाखवू, हा प्रश्न आहे ना. मी तुझी मागणी मान्य नाही केली तर बायकोला दिलेला शब्द न पाळणारा नवरा असं होईल. वचनातून तू मुक्त करणार नाहीस, तू आत्महत्या करशील, बायकोच्या मृत्यूला जबाबदार असलेला नवरा असं म्हणून जगावं लागेल. आणि जर तुझी इच्छा पूर्ण केली तर माझा राम गेला, माझा प्राण गेला, माझा जीव निघून जाईल, तुला सुद्धा वैभव येईल. पांढऱ्या आणि ढळढळीत कपाळाने तू जगणार आहेस का. काही हो, काही ऐकायला तयार नाहीये, ऐकायलाच तयार नाहीये. काही हो महाराज, मी तुमचं ऐकणार नाही, माझा काही संबंध नाही, मी मागितलेले 2 वचनं मला द्या, अन्यथा माझ्या मृत्यूचा तुम्ही सुद्धा बघा, आजपासून आपला संबंध संपला. खिन्न दुःखी मनाने खचलेला दशरथ, खचलेला बाप. अवघड असतो बाप खचणं, खूप अवघड असतं. खचलेला बाप विमनस्क मनाने बसलाय आणि काय करतोय हे त्यालाच कळत नाहीये. सेवकाला बोलवलं जातं आणि सेवकाला सांगितलं जातं, प्रधानमंत्री असलेल्या सुमंतांना बोलवा. सुमंतांसाठीचा निरोप जातो आणि या राज्याभिषेकाच्या लगबगीत महाराज दशरथांनी आपल्याला का बोलावलं आहे हे न कळता सुमंत खाईतच निघतो. महाराणी कैकेयीच्या महालात दशरथ आहेत हे कळल्यावर सुमंत्राला वाटतं की आपल्या लाडक्या राणीच्या महालात जाऊन या राज्याभिषेकाची तयारीच महाराज करत असतील. महालाच्या बाहेर उभं राहून सेवकाला निरोप देतो, महाराजांना सांग मी आलोय. सेवक आत जाऊन निरोप देत नाही, उलट याला आत प्रवेश देतो, कारण महामंत्र्याला प्रवेश कधीही द्यावा अशी सूचना दशरथांचीच असते. फक्त आल्याची वर्दी देऊन प्रवेश दिला जातो. आणि आल्यावर सुमंत महाराजांचा जय जयकार करत सांगतो, महाराज, रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार असल्यामुळं प्रजाजन इतकी आनंदली आहे की अयोध्येचं राज्य सहस्त्र सूर्य तेजाने तळपतंय असं भल्या सकाळी वाटतं आहे. आणि याच आनंदाच्या समयात तुम्ही मला बोलवणं आणि त्यासाठी काही आज्ञा असेल तर सांगावी. तुमचा प्रधान हजर आहे. काय बोलावं दशरथाने. खिन्न अंतःकरणाने सुमंत्रांच्या डोळ्यात डोळे न घालता महाराज दशरथ सांगतायत, रामचंद्रांना बोलवा. जी आज्ञा महाराज म्हणून सुमंत्र महाराजांच्या दरबारातून बाहेर पडतायत आणि रामचंद्राकडे जात आहेत. काय होणार आहे पुढे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.